नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला तिळाची वडी किंवा चिक्की करून दाखवणार आहे. आपली चिक्की खूप सुंदर झालेली आहे बघा. पटकन तुटणारी खुटखुटीत चिक्की आपली तयार झालेली आहे आणि या चिक्कीला चकाकी पण खूप सुंदर आलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात किती सुंदर चिक्की आपली तयार झालेली आहे. तर या चिक्कीला काय काय साहित्य लागतं ते बघूया. 1 वाटी मी साधा गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे. 1 वाटी तीळ घेतलेली. ही तीळ आपण गावरान तीळ घेणार आहोत. ती चविष्ट असते तीळ. आणि आपल्याला तूप लागणार आहे. अर्धा चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा वेलदोडा पावडर घेतलेली आहे आणि आपण जायफळ घेणार आहोत. ते वेळेवर किसून घेणार आहोत. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहेत. गूळ मात्र आपण साधा घेणार आहोत. मी एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला तीळ मस्त भाजून घ्यायची आहे. अगदी 3 ते 4 मिनटं जे तीळ भाजायला आपल्याला लागणार आहेत. थोडीशी चटचट उडायला लागली की तीळ आपली भाजून होणार आहे. जास्त आपल्याला तीळ भाजायची नाही आहे, नाहीतर ती कडवट होते. म्हणून आपल्याला 3 ते 4 मिनटं अगदी चटचट चटचट आवाज यायला लागतो आणि तेव्हा आपण ही तीळ काढून घ्यायची आहे. गावरान तीळ चविष्ट आणि खमंग लागते, म्हणून आपण गावरान तीळ घेणार आहोत. पॉलिशचे तीळ आपण घेणार नाही. आता आपण तीळ भाजून घेतलेली आहे. त्यातच मी टाकलेले आहे वेलदोडा पावडर. अर्धा चमचा मी सुंठ पावडर टाकलेली आहे आणि त्यातच आपण जायफळ किसून टाकणार आहोत. हे सगळं तयारी आपण खालीच करून घेणार आहोत, कारण पाक झाल्यानंतर आपली गडबड होण्याची शक्यता असते. म्हणून हे काम आपण खालीच करून घेणार आहोत. तसेच आपण पोळपाटाला मी तूप लावून घेणार आहे. 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि ते सगळीकडे छान लावून घेणार आहे. तुम्हाला आता पातळ चिक्की हवी असेल तर सरळ कट्टा स्वच्छ करायचा आणि कट्ट्यालाच तूप लावून घ्यायचा आणि कट्ट्यावरच आपल्याला लाटायची आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी चमचाभर तूप टाकलेलं आहे. या तुपातच आपल्याला गूळ घालायचा आहे. तर हा गूळ आपल्याला सारख्या प्रमाणात चिरून घ्यायचा आहे. लहान मोठे तुकडे आपल्याला करायचे नाही आहेत किंवा खडे मोठे मोठे ठेवायचे नाही आहेत, कारण मोठे खडे तसेच राहतात आणि बारीक गुळाचा पाक व्हायला सुरुवात होते. म्हणून सारख्या प्रमाणात आपल्याला गूळ चिरून घ्यायचा आहे. आता हा गूळ मी गॅसवर ठेवलेला आहे, मंदाग्नीवर ठेवलेला आहे. आता हे बघा, बारीक बारीक जे खडे राहिलेले आहेत ना, ते सुद्धा आपले विरघळून जाणार आहेत आणि आपला पाक आता उकळायला लागणार आहे. गॅस मंदच ठेवलेला आहे मी. हे बघा, आता आपण चेक करूया. एक ताटली घेतलेली, त्यात पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यात आपल्याला पाक चेक करायचा आहे. हा असा गोळा करायचा आहे आणि आपल्याला हातावर घेऊन बघायचा आहे की तो कडक झाला आहे की मऊ आहे. आणि तो हे बघा असा लांब होतोय, म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे. तसाच आपल्याला मंदाग्नीवरच तो उकळत ठेवायचा आहे. छान असा उकळतोय तो आणि मधून आपल्याला चेक करायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की या पाकाचा किंचित कलर बदललेला आहे. आता आपण चेक करूया. हे बघा, मी ताटलीत पाणी घेतलेलं आहे आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, असा गोळा तयार झालेला आहे. हे बघा, टणकन असा आवाज आला की आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण लगेच हे सगळं तीळ वगैरे यात टाकायचे आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे. या ठिकाणी जर तुम्ही गॅस बंद केला तर लगेच गोळा व्हायला लागतो आणि कडक व्हायला लागतं. आपला गॅस चालूच आहे. आता आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत आणि एकत्र गोळा झाला की मात्र गॅस बंद करणार आहोत. हे बघा, हे सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे. जरा जरी पातळ दिसलं तरी घाबरायचं कारण नाही, ते नंतर घट्ट होणार आहे. आपली पूर्वतयारी झालेली आहे. ताटाला आपण तूप वगैरे लावून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे सगळं आता आपण ओतून घ्यायचं आहे. हे सगळं मी पोळपाटावर ओतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या वड्या करायच्या. आता मी वाटीला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि वाटीने हा गोळा थोडासा मी मोठा करून घेणार आहे आणि नंतर मी लाटण्याला तूप लावलेलं आहे आणि लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे बघा, ही छान अशी वडी आपली होणार आहे. थोडंसं मी वाटीने मोठं करून घेतलेलं आहे. आता मी लाटणं घेणार आहे. लाटण्याने थोडंसं लाटून घेणार आहे. हे बघा, छान आपली पोळी लाटली गेलेली आहे. जेवढी लाटता येईल तेवढी आपण लाटून घ्यायची आहे. मऊ वडीला आपल्याला पाकच करायचा नसतो आणि ह्या कडक वडीला मात्र गोळीबंद पाक तयार करायचा असतो. म्हणजे टणकन आवाज आला म्हणजे आपला पाक तयार झालेला असतो. ही ओळखण्याची सोपी पद्धत आहे आणि घाबरण्यासारखं काहीच नसतं. छान आपल्या वडी चिक्की छान तयार होते. आता याची हवी तेवढी मोठी पोळी लाटून घेऊ शकतात.
आता याला आपण कट मार्क लावून घेणार आहोत. हे बघा, हे आत्ताच करायचं आहे आपल्याला. गार झाल्यानंतर ह्या वड्या पडत नाहीत, म्हणून आपल्याला आत्ताच गरम असतानाच याला कट मार्क लावून घ्यायचे आहेत. हव्या तशा आकारात तुम्ही कट मार्क लावून घेऊ शकतात. आता मी चौकोनी वड्या करून घेतलेल्या आहेत. हे आता 15 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत आणि 15 मिनटानंतर याची अशी पोळीची पोळी बाहेर निघते. याचाच अर्थ आपली वडी सुंदर झालेली आहे. हे बघा, अशी पोळीची पोळी अशी बाहेर निघालेली आहे आणि आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत. कटमार्क लावल्यामुळे आपल्या छान अशा चौकोनी वड्या बाहेर निघणार आहेत. तुम्ही बघू शकतात, बघा किती सुंदर वडी आपली तयार झालेली आहे. चवीलाही उत्तम, करायलाही सोपी. हे बघा, सुंदर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला आवाज दाखवते. हे बघा, अशा टणकन आवाज येतो, म्हणजे आपली कुरकुरीत आणि खमंग वडी तयार झालेली आहे. हे बघा, चकाकी पण सुंदर चकाकी आलेली आहे. दोन्ही बाजूनी मी वडी दाखवते. छान वड्या आपल्या तयार झालेल्या आहे. बहुतेकांना पाक करायचा म्हणजे थोडीशी भीती वाटते, पण अजिबात घाबरू नका. मऊ वडी करायची असेल तर पाकच करायचा नाही आहे, फक्त गूळ गरम करून घ्यायचा आहे. पण कडक चिक्की करायची असेल तर मात्र आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे. तुम्ही बघू शकतात, कुरकुरीत आणि खमंग वडी आपली तयार झालेली आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.